हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात? मी समृद्धी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आम्ही चाललो आहे मुंबईला. मिनी व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही निघालो होतो. तर आम्ही कशासाठी गेलो होतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच पुढे. तर खूप सारी मज्जा मस्ती, ताईंच्या घराची होम टूर पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर तुम्हाला दाखवते मुंबईचं आमच्या ताईंचं घर. तर हे आहे दरवाजाच्या बाहेर. तर इथे गुढीपाडवा होता, सो त्याच्यामुळे छोटीशी रांगोळी काढली होती मी. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पोचलो होतो आम्ही. सकाळी 5 वाजता पोचलो. थोडा वेळ आराम केला आणि सकाळी गुढीपाडव्याची तयारी केली. तर हे पहा ताईंचं घर आमचं किती छान आहे. हे आहे TV युनिट आहे. छोटंसं मंदिर आहे, पहा तुम्ही किती छान आहे. ही गॅलरी आहे त्यांची. इथे किती छान गुढी उभारली आहे पहा त्यांनी. मस्त गुढी उभारली सकाळी आम्ही. किती छान, बघा किती छान केलं आहे त्यांनी. इथे गॅलरीमध्ये खूप छान झाडे लावली छोटी छोटी. खूप मस्त अशी गॅलरी आहे. हे आहे त्यांचं बेडरूम. बघा किती छान आहे. इथे त्यांचं बेबी झोपला आहे. झोळी बांधली आहे त्यांनी इथे. हे आहे ड्रेसिंग टेबल आहे. हा खूप छान आहे, पहा तुम्ही. बेडरूमला सुद्धा इथे गॅलरी आहे, पण बेबी झोपले त्याच्यामुळे काही गॅलरी ओपन नाही केली. इथे पहा, इथे छान कपाट आहे स्लायडिंगचं त्यांचं. इथे स्टडी टेबल आहे, खूप छान आहे. हा आहे किचन एरिया आहे. किचन तर खूप छोटं आहे त्यांचं. मुंबईला त्यांचा स्वतःचा फ्लॅट आहे. शहरातून किती छोटे छोटे असतात ना, पण इथे जर गावाला आपण बंगला बांधला तर खूप मोठे मोठे बांधतो आपण. पण खूप छान आहे त्यांचं किचन. छोटंसं जरी असलं तरी इथे सुद्धा छोटीशी गॅलरी आहे त्यांना. इथे फ्रीज वगैरे ठेवलं आहे त्यांनी, छोटीशी जागा आहे. तर असं आहे आमच्या ताईंचं घर. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. सगळं झाल्यानंतर इथे दुपारी घेतल्या आम्ही पोळ्या लाटायला घेतल्या होत्या. तर गुढीपाडवा होता, सो गोड तर झालंच पाहिजे काहीतरी नवीन वर्षाचं. सो ताईंनी मस्त अशा पोळ्या केल्या होत्या. खूप छान पोळ्या केल्या होत्या. मस्त अशा पोळी बघा तुम्ही पुढे किती छान फुगली आहे पोळी. इथे रुद्रही झोपेतून उठला होता. हे आमच्या ताईंचं छोटं बेबी आहे. तोही झोपेतून उठल्यावरती खेळत बसलाय, पहा तुम्ही. लहान मुलं किती झोपेतून उठले तरी किती छान दिसतात ना, पहा किती गोंडस दिसतोय तो. आणि काही रडत नाही, काही नाही. तो आम्ही गेलो तर आमच्याकडे लगेच आला. तो मस्त असं खेळतोय तो. त्याच्यानंतर आम्ही त्याच्याबरोबरती जरा वेळ ती खेळलो. पहा हे आमची त्याच्याबरोबरती खेळतात. त्याचा मामा त्याच्याबरोबरती खेळतोय, मस्ती घालतोय तो. खूप छान अशी मस्ती घालतोय त्यांच्याबरोबरती. रुद्राबरोबर खेळून झाल्यावरती आम्ही रेडी झालो. पहा आम्ही किती छान रेडी झालो आहे. तर आम्ही कशासाठी रेडी झालो आहे ते तुम्हाला सांगते मी आता. तर आम्ही मुंबईला गेलो होतो. त्यांची नवीन गाडी येणार होती, सो आम्ही गाडी आणायला गेलो होतो. तर पहा तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये की आम्ही गाडी आणायला पोचलो आहे तिथे. खूप छान व्हिडिओ फोटोज काढले तिथे आम्ही. पहा तुम्ही आता इथे तुम्हाला दाखवते मी. सामान्य माणसाचं एकच स्वप्न, दोनच स्वप्न असतात की एक तर घर आणि एक गाडी. तर घर तर त्यांचं झालं होतं, स्वतः गाडी त्यांची राहिली होती. सो गाडी त्यांनी घेतली आता. तर खूप आनंदी होते, खूप खुश होते ते गाडी घेतली. तर मस्त इथे गाडीचं हे केलं, पूजा वगैरे केली मस्त ताईंनी अशी. इथे आम्ही फोटोज वगैरे काढले. खूप छान. ब्रिझा ही गाडी घेतली, नवीन मॉडेल आहे त्यांनी. तर मुंबईवरून त्यांना यायला जायला इकडे गावाकडे खूप प्रॉब्लेम होतो, सो त्याच्यामुळे त्यांनी गाडी घेतली आहे. लहान मुलांना खूप लांबून आणायचं म्हणलं तर प्रवासात खूप त्रास होतो, सो त्याच्यामुळे त्यांनी गाडी घेतली आहे.
तर पहा तुम्ही. गाडी घेऊन झाल्यानंतर संध्याकाळी घरी आलो आणि गेलो DMartमध्ये. तर ह्यांची इतकी मस्ती चालली होती DMartमध्ये. पहा, हे घ्यायचं ते घ्यायचं, हे घ्यायचं ते घ्यायचं चाललं होतं. खूप छान छान वस्तू होत्या DMartमध्ये. खूप साऱ्या घेऊशी वाटल्या होत्या, पण थोड्याच काही कलेक्ट केल्या, थोड्याच गोष्टी घेतल्या. बनवत नाही, हा घेऊ चल. तो पोरींचा आहे, हा छान आहे का? बघू तो लावून बघा. तो घालून बघ पिले, हा घालून बघ. नको, लय मोठा दिसतो. नको नको, तो पण मोठा. शिवराम तो घाला, पप्पानी काढलाय तो. बघू इकडं. हो, एक नंबर. हा बघू. गर्ल्सचं नाही वाटत आहे ना? दिसतोय गर्ल्सचं, छान दिसतोय ना. तो आवडला का? हा, तुला आवडला का तो? मुंबई फिरून झाल्यानंतरच, म्हणजेच DMartमध्ये शॉपिंग करून झाल्यानंतर निघालो घरी जायला. नवीन गाडीच घेऊन जायची होती घरी, सो नवीन गाडीतच निघालो घरी. तर असं खूप छान असं वातावरण लागलं होतं आम्हाला निघाल्यावरती. पावसाचं वातावरण वाटत होतं, पण पाऊस तर काय आला नाही. पण खूप छान असं वातावरण, निसर्गरम्य वातावरण झालं होतं. जाता जाताच एक कारल्यात एकविरा देवीचं मंदिर आहे. सो म्हटलं तिथे जाऊया, कारण शिव जेव्हा पुढ्यात होता तेव्हा म्हटलं होतं की येईल त्याला घेऊन. एक नवसच होता की त्याला घेऊन पाया पडायला येईल देवीच्या दारात. सो म्हटलं चला, सारखं सारखं तर काही आपण येत नाही मुंबईला, आलो आहे तर देवीचं दर्शन घेऊनच जाऊयात आणि शिवांशलाही पाया पाडूयात. सो गेलो वरती मंदिरात पाया पडायला. पहा तुम्ही किती वरती आहे ते मंदिर. तुम्ही तर गेलेच असताल, मी पहिल्यांदा आले होते. तर खूप छान डोंगरात आहे हे मंदिर. बघा तुम्ही, खूप वरती आहे, आम्हाला खूप वरती जायचं आहे. तर इतकी छान झाडी झुडपी आहे तिथं. ह्याची फुलं बिलं घ्या ना, फुलं घ्या ना, असेल का? मग पंधरापर्यंत असते इथे ठेवलं असं पण देतो सर ना. किचन आहे तिथं, नावाचे किचन मिळेल. नाही पडत बाबा, नाही पडून देत तुला. पाडू मग काय लावलं तू? येतात हळूहळू, थांबले ना, येतात. बापरे, खूप दम लागला होता. खूप वरती आहे हे मंदिर, जवळजवळ 100-150 पायऱ्या आहेत. सो शेवट वरती येऊन पोहोचलो. तर खूप छान मंदिर आहे, पूर्ण डोंगरात कोरलेलं मंदिर आहे. मी पहिल्यांदाच आले, सो मला खूप खूप मस्त वाटलं मंदिर. खूप छान आहे हे मंदिर. मंदिरात पोचल्यानंतर गर्दी तर काही आम्हाला लागली नाही. खूप छान असं दर्शन झालं. खूप नव्हती गर्दी, थोडीफारच होती. पटकन पोहोचलो आतमध्ये, त्याच्यामुळे पटकन दर्शन झालं. चल चल ना. देवाच्या दारात आल्यावरती तर असं नवस फेडायला आलेली आपल्याला खूप सारे लोक दिसतात. तशीच ही ताई आली होती तिच्या नवस फेडायला.
आम्ही आलो होतो त्याला पाया पडायला. खूप मंदिरात असं केलं की खूप असं मनाला आत्म्याला शांती भेटते. कुठल्याही मंदिरात जावा तुम्ही. तुम्हाला होतं का असं? मला तर होतं मंदिरात. मला देवदर्शनाला जायला खूप आवडतं मला. लांब लागते एवढा गुडघ्या पण घ्यायची गुडघ्यापासून वर घ्यायची. दर्शन झाल्यानंतर असे छान फोटोज वगैरे काढले आणि पुढच्या प्रवासाला निघालो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असाच न्यू व्लॉग आपला लवकरच येईल.